हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळेजण कसे आहात? सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते. तर आज मी शिवला होता माझा नेटचा ब्लाऊज. तर मी तुम्हाला दाखवते की बॅक साईडचा गळा मी कसा शिवलेला आहे ते. तर हे बघा अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेला आहे. तर कॅनव्हास घेतलेला आहे, एक्स्ट्राचं कापड आणि अस्तर असं मी कटिंग करून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हे एक्स्ट्राचं कापड आहे, त्याच्यावरती मी गळा कट करून घेतलेला आहे. तर कॅनव्हास असं ठेवून इथं शिलाई देऊन घ्यायची बघा अशा पद्धतीने आपण. हे बघा अशा पद्धतीने. तर हा आहे मेन फॅब्रिक आपलं. तर हे नेटचं आहे, याला मी असा गळा करणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन इथं टाचण्या अशा पद्धतीने लावल्या ना तर हे बिलकुल हलत नाही. तर अशा पद्धतीने शिलाई देऊन आपण गळा हे असा जोडून घ्यायचा आहे. म्हणजे ह्याला आपण जे एक्स्ट्रा कापड घेतलेलं आहे ना त्याला. तर गळा अशा पद्धतीने जोडून घेतल्यानंतर खूप छान होतो. याच्यामध्ये तुम्हाला आवडेल तो आकार तुम्ही ठेवू शकता. आता ज्या साईडने शिवलेलं आहे ना आणि एक्स्ट्रा जी बाजू राहिलेली आहे ती अशी पलटी करून घ्यायची आहे. तर आपण ड्रेसला कसा गळा लावतो सेम त्याच पद्धतीने हा गळा लावून घ्यायचा आपण. तर हे बघा अशा पद्धतीने असं तयार होतं बघा. तर आता हे आपण जे अस्तर काढलेलं आहे ना त्या अस्तरला जोडायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीनं ठेवून सगळ्या बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे. तर नेटच्या ब्लाऊजला हा गळा खूप छान दिसतो आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर हे बघा अशा पद्धतीने ठेवल्यानंतर ना आता शिलाई देऊन घ्यायची आहे. तर शिलाई दिल्यानंतर नाही का नाही आपण याला कट पण देऊन घेणार आहे. म्हणजे कट दिल्यानंतर ना काय होतं, जे आकार आहे ना गळ्याचा तो खूप छान येतो. तर हे बघा अशा पद्धतीने शिलाई दिल्यानंतर नाही ना अगदी सोपं आहे, काय अवघड नाही आहे याच्यामध्ये. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर हे बघा अशा पद्धतीने इथे मी कट देऊन घेतलेले आहेत हे अशा पद्धतीने. तर तुम्ही तुमचे ब्लाऊज बाहेर देता शिवायला का तुम्ही स्वतः शिवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे बघा अशा पद्धतीने हा गळ्याचा लुक दिसत आहे. तर आता आपण इथं काय करायचं आहे, साईडून आहे ना शिलाई देऊन घ्यायची, नंतर आपण त्याला हात शिलाई करून घ्यायची. तर हे बघा अशा पद्धतीने आता मी शिलाई देऊन घेणार आहे. तर बऱ्याचशा लेडीज नाही का जरी बाहेरचे ब्लाऊज घेत नसतील ना शिवायला तरी आपले स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवतात त्या. तर तुम्ही पण असे स्वतः ब्लाऊज शिवत असाल ना तर असा गळा नक्की ट्राय करा. तर हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतलेली आहे मी. हे बघा अशा पद्धतीने. तर आता आपण काय करायचं आहे, जे मेन फॅब्रिक आहे ना तर त्याचा गळा तयार करून घ्यायचा आहे. तर याला मी इथं बघा आपले म्हणजे क्रॉसमध्ये पट्ट्या काढलेल्या आहेत. तर ते पहिल्यांदा वरची जी बाजू आहे ना, जो छोटा गळा काढलेला आहे आपण 3 इंचाचा ते पहिल्यांदा जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली जो काढलेला आहे ना तो जोडून घ्यायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आता इथं दाबटीप देऊन घेते मी. तर अशाच पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आता पलटी करून शिलाई देऊन घ्यायची. तर हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आणि आकार एकदम छान येतो. तर आता ही खालची बाजू आहे ना त्याला पण आपण अशाच पद्धतीने ज्या क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहेत ना त्या जोडून घ्यायच्या आहेत. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, हेल्पफुल वाटतात का तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे बघा अशा पद्धतीने मी माझे ब्लाऊज स्वतः शिवते. मी बाहेर शिवायला देत नाही ब्लाऊज. मी माझे ब्लाऊज स्वतःच घरीच शिवते. तरी पण काय होतं शिलाईच्या कामातून वेळ भेटत नाही. तर हे बघा अशा पद्धतीने आता हे पलटी करून किनार टीप देऊन घ्यायची आणि त्याच्यानंतर किनार टीप दिल्यानंतर पलटी करून आपण मेन शिलाई देऊन घ्यायची. तर हे बघा अशा पद्धतीने. तर बाहेरचे ब्लाऊज पण घेते मी. जर बाहेरचे ब्लाऊज असतील ना तर मग मला माझ्या ब्लाऊजसाठी टाईम मिळत नाही. त्याच्यानंतर बॅग्स पण असतात. तर बॅग्स असल्यानंतर त्या पहिल्यांदा मला करून द्याव्या लागतात. तर हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे आणि छोटी पट्टी ठेवली ना की दिसायला पण ते छान दिसतं. म्हणजे असं हे केल्यासारखं दिसतं, म्हणजे ब्रॉडमध्ये पायपिंग केल्यासारखं. तर हे बघा आता आपण काय करायचं आहे, खालची जी कमरेची साईड आहे ना तर त्या साईडला आपण आता मेन फॅब्रिक आहे ना ते जोडून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने हे ठेवायचं आणि खालच्या साईडला शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे कसं की पलटी केलं की आपल्याला काय खाली परत शिलाई वगैरे द्यायची गरज नाही. आता हे बघा हे सरळ करून परत एक दाबटीप देऊन घ्यायची त्याच्यावरती. गळा खूप छान दिसतो, हा ट्रेंडिंगमध्ये पण आहे गळा.
तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर हे बघा फायनल लुक तुम्ही बघू शकता। मी इथे एक पॅच लावलेला आहे आणि वरती पण एक छोटासा पॅच लावलेला आहे। तर हा ब्लाऊजचा बॅक साईड गळा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।